नमस्कार, मी यशोदीप शेडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय वायडी टॉक या शोमध्ये, जो आपला वायडी बाबा के बोल या चॅनलवरती आपण रेग्युलर घेत असतो. तर आपल्यासोबत आज आहेत ऐश्वर्या जाधव मॅम, ज्यांनी आत्ताच रिसेंटली UPSC एक्झामच्या अंतर्गत जवळपास 161 नंबरची रँक मिळवली आहे. आणि एवढी सगळी रँक मिळवत असताना नेमका त्यांचा काय अनुभव होता, त्यांची कसा हा प्रवास होता, हा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत. सो मॅम, मी तो बोलतच राहील, त्यापेक्षा तुम्ही कंटिन्यू करा प्लीज. ओके. सो UPSC सिव्हिल सर्व्हिसेस 2024 हा माझा थर्ड अटेम्प्ट होता. ह्या आधी म्हणजे UPSCच्या एक्झाममध्ये वी हॅव 3 स्टेजेस, प्रिलिम्स, मेन्स अँड इंटरव्ह्यू. सो जे माझे फर्स्ट 2 अटेम्प्ट होते त्या दोघांमध्ये माझं प्रिलिम्स क्लिअर नव्हतं झालं. सो ते एक माझ्यासाठी एक लो पॉईंट होता पूर्ण प्रिपरेशनमध्ये. आणि इन जनरलच जर आपण बघितलं तर जी UPSCची एक्झाम आहे त्यात आपण असं म्हणतो की सक्सेस रेट इज लेस दॅन 1%. सो एक स्वतःवर डाऊट येणं की आपण करू शकू की नाही, हे खूप कॉमन असतं या एक्झाममध्ये. सो जेव्हा मी माझा फर्स्ट अटेम्प्ट दिला तेव्हा माझं प्रिलिम्स नव्हतं झालं, तेव्हा मला एवढं वाईट नाही वाटलं की थोडंच प्रिपरेशन आहे त्यामुळे ठीक आहे, आपण अजून अभ्यास केला तर होईल. बट 2023मध्ये जेव्हा माझी प्रिलिम्स क्लिअर नाही झाली तेव्हा मला असं वाटलं की आता पुढे काय, म्हणजे जर नाहीच फर्स्टच स्टेज आपली क्लिअर होत नाही आहे तर कसं जायचं पुढे. मग मी असं ठरवलं की ह्या एक्झाममध्ये जरी आपल्याला 6 अटेम्प्ट्स दिलेले असतात तरी एक आपल्या लेवलवरती आपण ठरवायला पाहिजे की किती नंबर ऑफ अटेम्प्ट्स आपण देणार आहे. कारण असं नको व्हायला की आपलं एज वाढत चाललंय आणि आपण अटेम्प्टच देतोय आणि सपोज अनफॉर्च्युनेटली नाही क्लिअर झालं तर मग पुढे आपण काय करायचं लाईफमध्ये. खूप मोठा ब्रेक येतो आपल्या प्रोफाईलमध्ये जर आपण फक्त एक्झाम्सच देतोय. सो मी ठरवलं होतं की मी फक्त 3 अटेम्प्ट्स देणार. 2023 सेकंड अटेम्प्ट होता. 2024मध्ये मी दिला तर ते असं समजून दिला की हा माझा शेवटचा अटेम्प्ट आहे. ह्यात माझी एक्झाम क्लिअर झाली तर ठीक आहे, नाहीतर आय विल शिफ्ट टू कॉर्पोरेट सेक्टर.